जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 173, वार सोमवार व तारीख आहे 22 जून 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। ज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देह बुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील शुद्ध ज्ञान
या 6व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 50 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 50 या अंकानंतर मिथ्यत्वे वृत्ती फिरे या शब्दांनी 51वी ओवी सुरू होते. तर तिथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करणार आहोत. मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच ओसरे, सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझ कायसी रे चिंता. वेगळेपणे अभक्ता गुरोंची नको, आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन. सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. या नाव शिष्या आत्मज्ञान येणे पाविजे समाधान. भवभयाचे बंधन समूळ मिथ्या. देह मी वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा. देहाभिमानी एर झारा, भोगिल्याच भोगी. असो चहू देहा वेगळा, जन्म कर्मासी निराळा. सकळ आभाळ गोबळा, सभाह्य तू. कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन. दृढ घेतला देहाभिमान मनोनिया. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे. तेने गुणे दृढावे परमार्थ हा. अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान. पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी. शिष्या मुक्तपणे अनर्गळ, करिसी इंद्रिये बाष्कळ. तेने तुझी तळमळ जाणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 51 या अंकाने दृश्यभास सर्व मिथ्या आहे या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. दृश्यभास सर्व मिथ्या आहे हे जाणून वृत्ती स्वरूपाकडे परत फिरली. दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे जाणून वृत्ती माघारली की दृश्य असूनही नसल्यासारखेच होते. अशा प्रकारे आत्मनिवेदन सहजच घडते असत. ब्रह्मस्वरूप अशा सद्गुरूचे ठिकाणी अनन्य भाव ठेवलास तर मग तुला काळजी कशाला करायला हवी. यासाठी हे अभक्ता, गुरुपासून वेगळा पडलेल्या तू सद्गुरूंशी भिन्नत्वाने राहूच नकोस. त्याच्या इच्छेशी समरस होऊन जा. शुद्ध स्वरूप हेच गुरुपद आहे. त्याशी अनन्य हो, त्याहून वेगळा उरू नकोस. आता हेच ऐक्य पक्के होण्यासाठी सद्गुरु सेवा कर. सद्गुरु सेवेच्या योगाने खात्रीने समाधान मिळेल. हा निश्चय सद्गुरु भजनात दृढ कर. शिष्या, याचेच नाव आत्मनिवेदन. याने तुझे समाधान होईल व मग संसार भयाचे बंधन सर्वस्वी लटके पडेल. आत्मज्ञान हे होय. तेथे भवकोटचा व बंधन कोटचे. अहम ब्रह्मास्मी याचा अनुभव असा आहे.
गुरु आणखी म्हणतात, ज्या माणसाला मी म्हणजे हा देह असे वाटते तो आत्मघातकी होय. देहाभिमानाच्या योगाने जन्म मृत्यूचे आजपर्यंत भोगलेले फेरे पुन्हा भोगावे लागतील. मी ब्रह्म या अनुभवाने जसे जीवाचे साफल्य होते, तसे मी देह म्हटल्याने त्याचे पतन होते. देहाभिमानी जीव आत्मघातकी होय. तो जन्म मृत्यू पुन्हा पुन्हा भोगतो. अस्तु. शिष्या, तू चारी देहांहून वेगळा, जन्म कर्माहून निराळा आणि एकंदर चराचरास अंतर्बाह्य व्यापलेला असा आहेस. तू चारही देहांच्या पलीकडचा आहेस. जन्म कर्माचा तुझा संबंध नाही. तू सर्वांच्या आत बाहेर भरलेले ब्रह्मच आहेस. वास्तविक पाहता कोणालाच बंधन नाही. पण देह म्हणजे मी असा अभिमान बळकट धरल्यामुळे भ्रांतीने हे लोक भुलले आहेत. शिष्या, एकांतात म्हणजे बाह्य एकांत, सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी, आणि दुसरा अंतरंग एकांत, मिळेना कदा कल्पनेचे नि मेळी, असा दोन्ही प्रकारचा एकांत पाहिजे. स्वरूपाच्या ठिकाणी लीन हो, म्हणजे तुझा हा परमार्थ दृढ होत जाईल. तू एकांती बसून स्वस्वरूपी विश्रांती सुख भोगू लाग, म्हणजे हा परमार्थ दृढ होत जाईल. अध्यात्माचे श्रवण मनन सदोदित घडले तरच समाधान मिळते, आणि मग ब्रह्मज्ञान पूर्णपणे झाल्यावर खरे वैराग्य नको म्हणता अंगात बांधते. शिष्या, मी मुक्त आहे अशा गमेंडीत स्वैर वागशील व इंद्रियांना मोकळे सोडशील, त्यांना चावट करशील, तर त्या योगे तुझ्या अंतःकरणाची तळमळ जाणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते हो, आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.